नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आज मस्त की गावच्या पद्धतीने बारीक जवळा म्हणजे बारीक सुकट करूया. ही सुकट स्वच्छ वगैरे करून घ्यायची. कांदा लसूण मस्त की कापून घेतलेला आहे. टॅमॅटो कचकच कापायचा आहे. कांदा मस्त की मस्त कापून घ्यायचा. आता इथे बघा सुकट मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची. सुकट अशी भाजली केली पाहिजे की 4-5 घरांना नक्कीच वास गेला पाहिजे आणि मग असा खरपूस वास आल्यावर मग समजायची आपली सुकट छानपैकी भाजली गेली. तर ही खूप मस्त की बघा छान अशी भाजलेली सुकट बाजूला करायची आहे. त्याला मस्त पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. अशी खरपूस भाजून झालेली म्हणजे छानपैकी वास येतो आणि एक नंबर चवीला मस्त सुकट लागते. तर तुमच्याकडे सुकलेल्या काय म्हणतात? बारीक सुकट म्हणतात बघा. आता मस्त पाण्यात धुवून घ्यायची म्हणजे त्यात वाळू वगैरे असेल ती निघून जाते. असं वर खाली करण्यामुळे बाजूला वाळू निघून जाते. आता तेलामध्ये लसूण कांदा परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी टॅमॅटो परतून घ्यायचा आहे. इकडून तिकडून झालं की थोडंसं 1 मिनटं परतून झालं की लगेच त्याला सुकट टाकून घ्यायचे म्हणजे बारीक जवळा टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हिंग हळद मीठ मसाला टाकून घ्यायचा. हिरवी मिरची टाका म्हणजे चवीला छान लागते. आता ही भाकरीबरोबर भाताबरोबर तर छान लागते. तांदळाच्या भाकरीबरोबर बघा ही सुकट एक नंबर लागते. आगरी पद्धती कोळी पद्धती अशी सुकट केली जाते. आमच्याकडे अशीच केली जाते कोळी पद्धतीने. हळद मीठ हिंग टाकायचं आहे. मस्त मसाला टाका तुमच्या चवीनुसार तुमच्या प्रमाणात जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असतं जास्त टाकायचं. अशा प्रकारे सुकटीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडासा पाण्याचा हापका मारायचा. झाकण ठेवून घ्यायची आणि ही सुकट आपली मस्त की तयार होते. अशी सुकट एकदा नक्कीच करून बघा. भाताबरोबर छान मिक्स करून खायची. भाकरीबरोबर टिफिनला देऊ शकतात. चाटून पुसून खाऊन ती मस्त की तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर छान लागते. करून बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. नक्कीच करून बघा. अशा प्रकारे सुकट मी टिफिनच्या आयडिया हे रोज टाकते. वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिन कसे बनवायचे मुलांच्या मिस्टरांच्या जेवणासाठी किंवा टिफिन कसे लागतात ते बघा. आणि जेवणाचे रेसिपी टाकायचे फिशच्या रेसिपी टाकायचे आवडत असेल नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन कचरा. तोपर्यंत बाय बाय.